सिग्नल शाळा ठरते NEP अवलंबणारी पहिली उपक्रमशील शाळा. 14 फेब्रुवारी देशभरात नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची लगबग सुरू असताना ठाण्यातील सिग्नल शाळेने मात्र 3 वर्षांपूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुरूप शिक्षण पद्धतीचे प्रारूप आत्मसात करून निर्भेळ यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य आगामी 3 वर्षात NEP लागू करण्याचा संकल्प करत असताना NEP अंमलबजावणीचा सिग्नल शाळेचा अनुभव शिक्षण क्षेत्राला पथदर्शी ठरू शकतो. विकास 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी वेगळा पाठ्यक्रम, मातृभाषेतून शिक्षण, जीवन शिक्षणासह व्यक्तिमत्व विकासाला पूरक असलेले विविध विषयाचा समावेश, उपक्रमशीलतेला न्याय देण्यासाठी अधिक तासिकांची शाळा, खेळ, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संगणक, आनंददायी शिक्षण आदींसाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशभरात लागू करण्यास केंद्र शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात देखील 2025 पासून 3 टप्प्यात हे धोरण राबवण्यासाठी राजकीय प्रशासकीय पातळीवर जोमाने प्रयत्न केले जात आहेत. नव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास, पाठ्यपुस्तकातील सुधारणा, शिक्षकांचा आकृतिबंध यासह विविध विषयांवर राज्यव्यापी काम सध्या सुरू आहे. ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ संचलित ठाणे महानगरपालिका पुरस्कृत सिग्नल शाळेने मात्र NEPच्या अंमलबजावणीत 2 पावले पुढे टाकत NEPच्या धोरणाला प्रारूपाला प्रत्यक्षात आणले आहे. सिग्नलवरील स्थलांतरित बेघर मुलांना शिक्षणाच्या मूळ धारेत आणण्यासाठी सिग्नल शाळेने अवलंबलेले विविध पर्याय NEP निकष पूर्ण करत आहे. सिग्नल शाळेने विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर प्रमाण 20 मुलांमागे 1 शिक्षक राहिले आहे. शाळेत वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, पेंटिंग, कार्पेंटरी आदी कौशल्याधारित ट्रेड गेल्या 3 वर्षांपासून शिकवले जात असून शाळेतील 8वी ते 10वी चे विद्यार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत आहे. शाळेच्या 6 माजी विद्यार्थ्यांनी सिग्नल शाळेतील तंत्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गोदरेज कंपनीतील वेल्डिंग फॅब्रिकेशनचा कोर्स पूर्ण केला व आता ते फॅब्रिकेशन क्षेत्रातील स्वयंरोजगार करत आहेत. शाळेतील रोबोटिक लॅबमधून मुले कोडिंग, इलेक्ट्रॉनिक असेंब्लिंग, पॅनलिंगचे शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत त्यांनी बनवलेल्या रोबोटचे ज्युरी अवॉर्ड पटकावला आहे. सिग्नल शाळेतील 3 ते 8 वर्षातील वयोगटातील मुलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण पद्धती असून रचनात्मक व प्रयोगशील पद्धतीने मुलांना शिक्षण दिले जात आहे. तसेच वयोगटातील मुलांसाठी सिग्नल शाळेने स्पोर्ट नर्सरी हा उपक्रम सुरू केला असून त्यामुळे मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना दिली जात आहे. सिग्नल शाळेतील दरवर्षी होणारे रंग सप्ताह, आकार सप्ताह, उत्सव सप्ताह, सार्वजनिक वाहतूक सप्ताह, ज्ञानेंद्रिय सप्ताह, ऋतू सप्ताह, क्रीडा महोत्सव, दीपोत्सव, मासिक पाककृती उपक्रम आदी प्रयोगशाळा उपक्रमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख, मुख्याध्यापिका व प्रयोगशील शिक्षिका आरती परब यांनी गेल्या 9 वर्षात ही शिक्षण पद्धती विकसित केली आहे.